आलोय शेजाऱ्याच्या रानात. कामी म्हणे. चला म्हणलं मग. खरंच भट्टी जाग आहे. ही माती चालू आहे त्यांची सध्या. आलो शिवावर. वळलो रानाकडे. रस्ता पाहिला म्हणलं मुंबई हायवेच केला हो तुमच्या इकडे तर लोकांनी. इतका चांगला रस्ता कोणत्याच रानाला दिसत नाही. हे रोड पाहिल्यावर तर मला आमच्या रोडची आठवण आली. म्हणलं आमच्या इकडे बी असे व्हायला पाहिजे. पुढं आल्यावर एका शेजाऱ्याने बैलगाडी लावली होती रस्ता. काही इकून तिकून गाडी काढली तिथून आलो आमच्या पॉईंटवर. मग शेजारी म्हणते आपल्याला तो पाईप जोडायचा आहे. म्हणलं घ्या कापून. त्यांना म्हणलं तुम्ही कापा. ते म्हणते नाही म्हणे खाली जाऊन तू कापी मी गाळात फस. मग मी लागलो कापाला 25च्या स्पीडनं. बेत खाली उतरलेत नंतर ते बी लागले कापाला. त्याने घेतला पाईप घेतलं का सुलीचन लावून घेतलं चिटकेलं ते. लागलो पाईप चिटकायला ताकद लावून. मग काय घेतला चिटकून. मग त्यांना म्हणलं ते पाईप तिथं राहू द्या. ते म्हणतात नाही काम येईन. म्हणलं का आलो सर्किट टाकला मग तिकून होसस जोडायला घेतलं सुलीचन लावून. लागलो ताकदीन दावायला. म्हणलं पाईप तिथून मग आलो दुसऱ्या कॉककडे. तो लागला जोडायला सुलीचन ते लावलं घेतला जोडून ते बी आता. शेजारी म्हणतात मला बी येऊ दे एडिओमध्ये. घेतलं त्यांना बी निघलो गाडीकडे आता. इथं गाडी आमची पुढे. काय आलोय गाडी जवळ. मग काय निघलो घराकडं. त्यांना म्हणलं दमाने घ्या गाडी पडलीत पडू द्या म्हणलं पण आपल्याला काही लागलं नाही पाहिजे. मग काय तिथून येताना लागलो. मग काय लागलो डांबरे. त्यांना म्हणलं दमान चला. आलो मित्राच्या भट्टीवर. इथं दिसलं मित्रा ट्रॅक्टर. आलो घरापाशी. त्यांना म्हणलं आता चहा पाजावं लागेल. ते म्हणजे पाजू. भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.